रवींद्र चव्हाण यांना कल्याण डोंबिवली शिवाय दुसरं काही दिसत नाही असं संजय शिरसाट म्हणतायत। चव्हाणांना फडणवीसांचं ऐकायचं नसल्यास त्यांचा अंतर्गत प्रश्न असंही शिरसाट म्हणतायत। कार्यकर्ते फोडले तर आम्हालाही तसंच उत्तर द्यावं लागेल असंही शिरसाटांनी बोलून दाखवलंय। तर महायुतीमध्ये आपापले कार्यकर्ते न फोडण्याचं ठरलंय असं प्रताप सरनाईक म्हणतायत। मुख्यमंत्री जातीनं यात लक्ष घालतील आणि न्याय देतील असंही प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। रवींद्र चव्हाणांनी खरं तर महाराष्ट्र फिरलं पाहिजे। तो डोंबिवली कल्याण याच्यापेक्षा बाहेरचं दिसतच नाही। प्रदेशाध्यक्ष बाहेर फिरा, थोडंसं चांगलं काम करा। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकायचं नसेल तर तो तुमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाही, परंतु निश्चित एवढंच सांगतो की आमच्या कार्यकर्त्याला जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळं मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल। कोणी कितीही इकडनं तिकडे उड्या मारल्या तरी एकनाथ शिंदे साहेबांना आणि आम्ही शिवसेनेला काही फरक पडणार नाही। या सर्व महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। पक्षातला कार्यकर्ता हा दुसऱ्या पक्षात जाता कामा नये अशी भूमिका घेतली होती। आता काल काही गोष्टी ज्या म्हणजे कशा घडल्या याची मला कल्पना नाही, पण मुख्यमंत्री निश्चितपणे या प्रकरणावर जातीनं लक्ष देतील आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना जो न्याय अपेक्षित आहे तो न्याय देतील। एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव आलं तर अजित पवार यांनी राजीनामा द्यावा असं दमानिया म्हणतायत। अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी मी लावून धरणार असंही दमानियांनी म्हटलंय। तर विरोधकांचा दादांना टार्गेट करण्याचा अजेंडा असल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। दमानिया आणि दानवेंनी एकत्र बसून काय म्हणायचंय ते ठरवा असा टोलाही चाकणकर लगावतायत। आत्ताच्या घटनेला जर एफआयआर मध्ये पार्थ पवारचं नाव आणि अमेडियाचं नाव आलं तर दुसऱ्या मिनिटाला अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। त्यांनी नाही दिला तर तशी मागणी मी तर लावून धरतेच आहे, विरोधी पक्षांनी लावून धरावी अशी विनंती मी त्यांना करते। अजित पवार पालकमंत्री असताना त्यांच्या मुलांनी त्याच जिल्ह्यातली सरकारची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा हा दुसऱ्या मिनिटाला दिला पाहिजे। पण आत्ताच्या घटनेला तेच अजित पवार निवडणुकांमध्ये फिरताना दिसत आहेत, पण त्यांना बिलकुल आता पडली नाही, कारण त्यांना खात्री आहे की त्यांच्यावर काही होणार नाही। पण ते लावून धरणं हे माझं काम आहे, मी करते, विरोधी पक्षांनी देखील ते करावं। विरोधक हा प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून त्याला दादांना टार्गेट करायचं हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। तो त्यांचा अजेंडा आहे। अंजली दमन यांना काय सांगायचं ते त्यांनी अंबादास दानवेंशी बोलावं। अंबादास दानवेंना काय म्हणायचं त्यांनी एकत्र बसून चर्चा करावी, कारण की त्यांची विधानं फार वेगवेगळी आहेत। बघूयात पुढची बातमी। फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी मुंबईत येणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी अशी माहिती दिलेली आहे। 14 डिसेंबरला वानखेडे मैदानावरती मेस्सी फुटबॉलचे धडे देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। लिओनेल मेस्सी मुंबईत येणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे। 14 डिसेंबरला वानखेडे मैदानावरती मेस्सी फुटबॉलचे धडे देणार आहे।